नमस्कार। आज दिनांक 8 मे 2015। आजची तिथी वैशाख वद्य चतुर्थी, वार शुक्रवार। दिनविशेष इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा वर्धापन दिन। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांतीअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच। गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती पोलीस आयुक्तालय एका गंभीर प्रकरणावर कारवाई करण्यास शुद्ध टाळाटाळ करते। पोलीस आयुक्तालयाच्या ग्राउंडवर डझनभर पोलीस अधिकारी कर्मचारी रंगेहात जुगार खेळताना सापडतात, परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही। ही बाब गंभीर असून पोलिसांच्या भूमिकेवर संशय वाढतोय। काही पोलीस खरंच आपल्या जीवावर उदार होऊन परिवारावर तुळशीपत्र ठेवून काम करतात। पोलीस विभागाचं नाव व शान उंचावतात। त्यांचं ही नाव अशा या काही पोलिसांमुळे खराब होते आणि त्या अधिकाऱ्यांमुळेही जे दोषी पोलिसांची पाठराखण करतात आणि चांगल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीवर साधी कौतुकाची थापही ठेवत नाहीत। सिटी न्यूजच्या हजारो दर्शकांनी बघितलंय की सिटी न्यूजच्या चमूने जीव धोक्यात घालून पोलीस विभागाशी खुलं वैमनस्य पत्करत पोलीस परेड ग्राउंडवर सुरू असलेल्या जुगारावर धाड घातली। सिटी न्यूजच्या या धाडीत पोलीस चोरांसारखे पळताना अवघ्या शहराने बघितलं आणि पोलीस अधिकाऱ्यांनीही। चोर पोलीसचा हा खेळ पोलीस विभागाच्या प्रतिमेवर बट्टाच आहे। डझन भरापेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, त्यातील काही ड्रेसवर खुलेआम वर्दीला व पोलीस खात्याला बदनाम करत होते। हा प्रकार सिटी न्यूजच्या टीमने धाडस दाखवून उघड केला। एवढंच काय तर अधिकाऱ्यांनाही हे सगळं दाखवलं व त्यांना जाब विचारला, परंतु पोलीस आयुक्तालयात बसलेल्या अधिकाऱ्यांना जराही घाम फुटला नाही। या प्रकरणी चौकशी करून कारवाई करू असं डीसीपी म्हणाले खरे, परंतु आजवर या प्रकरणाची कारवाई पुढे सरकलेलीच नाही। दर्शकांनो, हीच ती जागा, हेच ते घटनास्थळ ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी खुलेआम जुगार खेळत होते। या ठिकाणी जेव्हा सिटी न्यूजने धडक घातली तर त्याचा परिणाम बघा किती चांगला झालाय की गेले 2 महिने झाले या परिसरावर कुठलाही जुगारी पोलीस कर्मचारी जुगार खेळण्यास अजूनही धजावलेला नाही। हा होय सिटी न्यूजचा कणखर आणि प्रखर दणका। सिटी न्यूजच्या कर्मचाऱ्यांनी, सिटी न्यूजच्या टीमनं स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि या जुगार खेळणाऱ्या पोलीसवाल्यांची दुश्मनी मोल घेऊन हा सर्व प्रकार उघडकीस आणला। परंतु हा प्रकार उघडकीस आणल्यानंतरही या ठिकाणावर अवघ्याच काही अंतरावर बसले असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना जराही घाम फुटला नाही। खरंच काही पोलीसवाले, काही पोलीस अधिकारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावतात। सदर रक्षणाय खल निग्रहणाचं ब्रीद सर्वांगीण सक्षमतेने पाडतात आणि परिणामी जीवाचीही बाजी लावतात। परंतु काही पोलीस कर्मचारी असे आहेत की जे पोलिसांची वर्दी, पोलिसांचा ड्रेस, त्यांचा इमान धोक्यात घालून आणि परिणामी कुठल्याही प्रकारच्या स्तराला जाऊन पोलिसांच्या नावावर बट्टा लावतात आणि अशांवर कारवाई करण्यासाठी जेव्हा पोलीस अधिकारी धजावत नाही तेव्हा मात्र या अधिकाऱ्यांना, त्या कर्मचाऱ्यांना मुभा मिळते की ते इथून आणखी काहीतरी दुसरी घटना करू शकतात आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। त्यामुळेच आता वेळ आली आहे की जबाबदार अधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचा बळगा उगारून त्यांना वठीवर आणो,
त्यांना शिक्षा करावी. पोलिसांना पोलिसांवर कारवाई करण्याची हिंमत होत नसेल असंच यावरून स्पष्ट होते. अन्यथा साध्या सुध्या प्रकरणी पोलिसी वर्दीचा रौब दाखवणाऱ्यांनी पोलिसांच्या वर्दीचा जाहीर अवमान व चोरांसारखे पळणारे पोलीस बघून तर पोलिसांची प्रतिमा खराब करणाऱ्यांवर कारवाई केलीच असती. डीसीपी घारगे साहेब सध्या प्रभारी पोलीस आयुक्तही आहेत. त्यांनी सिटी न्यूजला कारवाईचं ठोस आश्वासनही दिलं होतं. घारगे साहेब, सांगा काय झालं त्या कारवाईचं? या प्रकरणात दोषी आहेत पोलीस, कारवाई करायची आहे पोलिसांना. पोलीसवाल्यांवर कारवाई. बात कुछ हजम नहीं हुई. पोलीसवाल्यांवर कारवाई. पोलीसवाल्यांवर कारवाई. अमरावती विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी 7 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्या पडताळणीसाठी समितीसमोर ठेवल्या जाणार आहेत. 12 मे रोजी उत्तरपत्रिकांमधील गुणवाढीची सत्यता उघड होणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणात पोलिसांच्या तपासादरम्यान अभियांत्रिकीच्या 7 विद्यार्थ्यांची नावं पुढे आली होती. या 7 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका काढून त्याची तपासणी करण्याबाबत पोलिसांनी 12 दिवसांपूर्वी विद्यापीठाला पत्र दिलं होतं. या पत्रावरून विद्यापीठाने 7 विद्यार्थ्यांच्या 39 उत्तरपत्रिका बाहेर काढल्या आहेत. त्या तपासणीला ठेवण्यात येणार आहेत. फ्रेझरपुरा पोलिसांनी शुक्रवारी धाड सत्र राबवून 4 आरोपींना अटक केली आहे. पहाटे 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंत हे धाड सत्र राबवण्यात आलं. फ्रेझरपुरा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंत धाड सत्र राबवलं. या धाड सत्रात 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. श्यामनगर येथून उमेश बळीराम चव्हाण व शुभम रमेश पवारला अटक केली आहे, तर वडाळी येथून चंद्रशेखर काशीराम मुंदे व बाबू चिंतामण रंगारीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा या ठिकाणी दिनांक 5 मेला सुद्धा माननीय डीसीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली एक कोम्बिंग ऑपरेशन आम्ही केलं होतं. तर कोम्बिंग ऑपरेशनामध्ये जे रात्री दरम्यान घरफोडीचे गुन्हे करणारे गुन्हेगार किंवा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील माहितगार गुन्हेगार यांचं पूर्ण माहिती घेऊन त्या गुन्हेगारांचा ठाव ठिकाणा किंवा आणखी घरफोड्या किंवा गुन्हे होतात का यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं गेलं होतं. त्या दिवशी पोलीस स्टेशन स्तरावर आम्ही माहितगार गुन्हेगार 15 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं होतं. त्याच धर्तीवरती मान्य डीसीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली काल आम्ही सकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. त्यामध्ये सुद्धा काही जे राहिलेले गुन्हेगार होते त्यांचं काय सध्याचं वास्तव्य, तर यासाठी सुद्धा आम्ही कोम्बिंग ऑपरेशन राबवून 4 माहितगार गुन्हेगारांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. अमरावती म्हणजे चोरीचे ट्रक तोडण्याचा अड्डा बनलाय म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. 2 दिवसांपूर्वी नवसारी येथे चोरीचा ट्रक तोडला गेला, तर ट्रान्सपोर्ट नगरमध्ये तोडल्या जाणाऱ्या ट्रक प्रकरणी गुन्हे शाखेनं एकाला अटक केली आहे. ट्रान्सपोर्ट नगरमध्ये चोरीचा ट्रक तोडला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेने इम्रान शाह, सत्तार शाह, राहणार जमील कॉलनी याला अटक केली आहे. 2 दिवसांपूर्वी नवसारी येथे चोरीचा ट्रक तोडून त्याचे भाग सुटे करण्यात आले. आता ट्रान्सपोर्ट नगरमध्येही हा प्रकार आढळलाय. हिंगणघाटचा हा ट्रक असून त्याचा क्रमांक MH29 7966 असा आहे. शेख हुसेन यांचा हा ट्रक आहे. ट्रक चोरून त्याचे पार्ट सुटे करून विकण्याचा धंदा चोरट्यांनी सुरू केला आहे. अमरावती या धंद्याचा अड्डा बनली आहे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज.
विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. गजानन पापाजी तंबोले नामक 33 वर्षीय इसम रविवारपासून बेपत्ता झालाय. कपिलवस्तू नगर येथे राहणाऱ्या गजानन तंबोलेच्या आईची मुलाच्या शोधासाठी वणवण सुरू आहे. रविवार रात्रीपासून गजानन तंबोले बेपत्ता असून हा इसम आढळल्यास नागरिकांनी गाडगेनगर पोलिसांशी संपर्क साधायचा आहे. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. शहरात वैध हॉकर झोन अद्याप घोषित झालेले नाहीत. शहराला स्मार्ट सिटी बनवायचं असेल तर हॉकर झोन गरजेचेच आहेत, परंतु त्यासाठी हॉकर झोनचं सुनियोजनही तितकंच गरजेचं आहे. अन्यथा त्या हॉकर झोनची गत शहरातील नगर वाचनालयाच्या पुढील अवैध हॉकर झोन सारखीच होऊन बसेल. श्यामचौक परिसरातील नगर वाचनालयापुढील रस्ता म्हणजे वाहन चालकांसाठी डोकेदुखीच आहे. अमरावती शहराच्या हृदयस्थळालगत असलेला हा परिसर म्हटलं म्हणजे श्याम चौक परिसर. या परिसरात नगर वाचनालय आहे. या परिसरात जयस्तंभकडे जाणारा मुख्य मार्ग आहे. या परिसरात अनेक व्यापारी प्रतिष्ठान आहेत आणि या परिसराचं दृश्य दर तासाला बदलतं. पहाटेच्या वेळी हा परिसर कसा असतो ते आधी बघा. या नगर वाचनालयासमोरील सकाळचं हे दृश्य बघा. संपूर्ण परिसर कसा मोकळा श्वास घेतोय. नगर वाचनालय येथे आहे हे फक्त सकाळच्या काही तासच बघता येते, त्यानंतर नाही हे उल्लेखनीय. सकाळचं काय परिस्थिती असते, सकाळचं या परिसरातील दृश्य काय असतं ते आपण नुकतंच बघितलं. आणि आता मी तुम्हाला जिवंत दृश्य दाखवतोय की दुपारच्या वेळेस या परिसराचं दृश्य नेमकं कसं असतं. जवळपास 100पेक्षा जास्त दुकानं येथे लागतात फुटपाथवर. आता आपण बघताय दुपारचं दृश्य. जवळपास 80 हॉकर्स येथे आपापले दुकानं लावतात. या दुकानदारांना ना मनपाची भीती आहे ना पोलिसांची. यांच्यावर कित्येकदा कारवाईही झाल्या, परंतु त्या कारवाया फक्त दाखवण्यासाठीच होत्या. अन्यथा हा बाजार केव्हाचाच बंद पडला असता. परंतु तसं आजवर कधीच झालं नाही. याची कारण मीमांसा केली असता मोठा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या नगर वाचनालयाच्या परिसरात दुकान लावणाऱ्या दुकानदारांपैकी एका दुकानदाराने चक्क या धक्कादायक बातमीचा भंडाफोड केलाय. त्यांनी सांगितलं की येथील प्रत्येक दुकानदार दरमहा 4,000 रुपये हप्ता देतो. यातील 2,000 रुपये पोलिसांना दिले जातात, तर 2,000 रुपये दिल्या जातात या चौकातील भाई लोकांना. या चौकातील दुकानदारांकडून भाई लोकांचे फंटर हप्ता वसुली करतात आणि पोलीस व भाई असे 2 गट हा बाजार चालवतात. ही खळबळजनक माहिती येथील दुकानदाराने आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. पोलिसांना निश्चितच हप्ता जातो म्हणून तर हा बाजार दररोज फुलतोय आणि भाई लोकांचे फंटर तर येथे असतातच, ही पुष्टीही त्या दुकानदाराने जोडली आहे. भाई लोकांनी आपला हप्ता घ्यावा आणि पोलिसांनीही, परंतु किमान या बाजाराचं नियोजन तर चांगलं ठेवावं ही मागणी या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांची आहे. ही मागणी तरी कुणी ऐकेल का?
शहराच्या सुंदरतेवर बलात्कार या वृत्त मालिकेत शहराला विद्रूप करणाऱ्या रस्ता दुभाजकांकडे आपण मनपा प्रशासनाचं लक्ष वेधतोय। आजच्या शृंखलेत बघा कसं विद्रूप दृश्य आहे या शहरातील रस्ता दुभाजकांचं। शहराच्या सुंदरतेवर बलात्कार ही वृत्तमालिका सिटी न्यूज ठळकपणे मांडतोय आणि या वृत्तमालिकेच्या माध्यमातून शहरातील सुंदरतेवर कसा बलात्कार होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न सिटी न्यूज करतोय। आज आपण शहराच्या सुंदरतेवर बलात्कार या वृत्तमालिकेत दाखवतोय की शहरातील रस्ता दुभाजके कशी बरबाद झालेली आहे। आपण बघतोय महानगरातील नवाथे ते राजकमलकडे जाणारा हा मार्ग आहे आणि या मार्गावरील रस्ता दुभाजकांवर जी हिरवळ लावली होती त्या हिरवळीनं कसं विक्राळ आणि भक्का सुरू घेतला आहे ते आपण बघू शकतोय। जवळपास 5 ते 6 फुटाच्या वर ही झाडं वाढलेली आहे आणि या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे, परंतु महापालिका प्रशासनाला याचं काहीच सोयरस होतं नाही। जेव्हा रस्ता दुभाजकांबद्दलची माहिती आपण जाणून घेतली तेव्हा आपल्याला अशी माहिती मिळाली रस्ता दुभाजकांवर जी हिरवळ लावली जाते, जे शिवशोभीकरण केलं जातं त्या शिवशोभीकरणामुळं रस्ता झाकायला नको, म्हणजे त्या बाजूचं त्या बाजूला स्पष्टपणे दिसायला हवं। परंतु आपण आता बघू शकतोय या हिरवळीची जर निगा राखली असती तर हे किती छान दिसलं असतं, परंतु आज हे इतकं भक्कास दिसत आहे की नागरिक याच्यावर कचराही फेकायला जुमानत नाहीये। शहरातील हे दृश्य राजकमल ते बडनेरा मार्गावरील रस्ता दुभाजकांचं आहे। या रस्ता दुभाजकांवर ठेवलेल्या कुंड्या तर केवळ नावापुरत्याच उरल्या आहेत। वरून या कुंड्यांमध्ये काटेरी झुडपांचं जंगल वाढतंय। शहरातील राजकमल चौक ते नवाथे या दरम्यानच फक्त रस्ता डिवायडर आपण बघितला तर आपल्याला दिसून येतं की जवळपास सगळेच जे वृक्ष आहेत ते 5 ते 6 फुटाच्या वर वाढलेले आहेत आणि त्याची निगा गेल्या कित्येक वर्षांपासून घेतली गेली नाही। त्याचाच जीवन म्हणजे ही अकराळ विक्राळ वाढलेली वृक्ष आहेत, हे रोपटे आहेत। या मार्गावर नवाथे चौकापर्यंतच्या वृक्षांची पाहणी केली असता याच हिरवळीची सुव्यवस्थित निगा राखली गेली असती तर आजचं दृश्य असं नसतं, ते दृश्य नयनरम्य दिसलं असतं हे समजून येते। परंतु आज या मार्गावर जे काही दिसतंय ते नयनरम्य नसून डोळ्यांना खुपणारं असं आहे। मुलीच्या नातेवाईकांची विवाहाला संमती नसल्याने मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांचा आधार घेतला व फ्रेझरपुरा पोलिसांनी या जोडप्याचा विवाह लावला। मिया बीबी राजी असतानाही त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली आहे। संजय गांधी नगर नंबर 2 येथील प्रेमी युगुलाला फ्रेझरपुरा पोलिसांनी परिणय सूत्रात बांधलं। गुरुवारी रात्री पोलिसांच्या उपस्थितीत वधूवरांनी एकमेकांना वरमाला घातल्या। या विवाहाला मुलाच्या नातेवाईकांची संमती होती, मात्र मुलीच्या नातेवाईकांची संमती नसल्याने विवाहात अडथळा येऊ नये यासाठी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात हा विवाह लावण्यात आला। पोलीस या विवाहात वऱ्हाडी होते। बोराळा येथील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी अंजनगाव सुर्जी येथील मजिप्रा जलव्यवस्थापन कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे। उपोषण करणाऱ्या काही आंदोलकांची स्थिती गंभीर आहे। गेल्या 4 वर्षांपासून बोराळा येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे, मात्र यावर उपाय न झाल्याने भूमिहीन शेतमजूर संघटनेनं आमरण उपोषण सुरू केलंय। अंजनगाव सुर्जी येथील मजिप्राच्या उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर भूमिहीन शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष प्रेमदास तायडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे। प्रवासी निवाऱ्याच्या भिंती म्हणजे जणू काही जाहिरातीसाठीच आहेत असं दृश्य अनेक ठिकाणचं दिसून येत आहे। चांदूर बाजार मधीलही तीच परिस्थिती आहे। चांदूर बाजार तालुक्यातील प्रवासी निवाऱ्यांच्या बाहेर व आतील भिंतींवर जाहिरातींचे पोस्टर्स मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत।
विना परवाना या जाहिराती लावल्या जातात. कापड केंद्रांच्या, बी बियाण्यांच्या, औषधं, सोन्याच्या दुकानांच्या अशा विविध जाहिराती प्रवासी निवाऱ्यांवर झळकत आहेत. अमरावती मध्यवर्ती बसस्थानकासमोर बसेसची गर्दी रोज होत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा होतो. दुपारच्या वेळी बसस्थानकात येणाऱ्या बसेसची संख्या खूप मोठी असल्याने मालटेकडीपर्यंत रांगा लागतात. अमरावती बसस्थानकात दुपारच्या वेळी येणाऱ्या बसेसची संख्या इतकी जास्त आहे की आगारात एका वेळी सगळ्या गाड्या उभ्या करण्यासाठी जागाच नसते. एका पाठोपाठ एक गाड्या आगारात शिरतात. प्रवासी उतरवून आपल्या वेळेत गाडी निघेपर्यंत बसेसची ही रांग लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबते. शुक्रवारी ही अशीच परिस्थिती झाली होती. या खोळंबलेल्या बसेसमधील प्रवासीही मग तेथेच उतरतात. त्यामुळे वाहतुकीचा आणखी खोळंबा होतो. अशा वेळी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधले. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 43 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुखम जीवेत, शतम जीवेत, जीवेत शरदः शतम. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुखम जीवेत, शतम जीवेत, जीवेत शरदः शतम. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधले.
काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 43 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.